प्रेस कॉन्फ्रेंस है उसमें मुद्रांक शुल्क स्टैम्प ड्यूटी उसके बारे में आज ये प्रेस कॉन्फ्रेंस किया है। जब भी मैं मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाचा सभापती बना तभी काफ़ी लोक प्रतिनिधि जैसा अजय चौधरी है, अरविंद सावंत है, सदा करवटकर है, ये लोगों ने मेरे पास प्रश्न लाया था कि एक जो स्टैम्प ड्यूटी है स्टॉम्प ड्यूटी के बारे में आपको कुछ सोचना है। तो मैंने जब भी प्राधिकरण में 2019 में ये प्राधिकरण में ठराव पारित किया था, लेकिन वहाँ से निकलता ऐसा उसमें ओपिनियन आया कि अगर स्टैम्प ड्यूटी नहीं भरते हैं तो व्यवहार लीगल माना नहीं जाएगा। उसके बाद एक थोड़ा पेंडिंग पड़ा, लेकिन वापस मैंने 5/1/2022 को नोंदणी निरीक्षक मुद्रक निरीक्षक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे माननीय श्री हर्डीकर साहब उन्हें यहाँ बुलाया, वो आए और हमारे प्राधिकरण के वाइस चेयरमैन दिलीकर साहब, हमारे सीओ डोंगरे साहब, हमारे सीओ मुंबई मंडल के मसे साहब और मैं ऐसी एक जॉइंट हम लोग ने मीटिंग ली और उसमें ये जो व्यवहार हुए 2013 से मुद्रांक शुल्क बंद है। हमारे बोर्ड में भी ऐसे ट्रांसफर केसेस 4,500 पेंडिंग है, लोगों का नाम पे हम लोग नहीं किए और उससे हमको वसूल भी जाता है। तो ये मीटिंग में बहुत काफ़ी चर्चा हुई और सब लोगों ने ये नक्की किया कि एक तो ए ने व्यवहार किया, ए ने बी को बेचा, बी ने सी को बेचा, सी ने डी को बेचा। अभी डी वाला जब भी मुद्रांक शुल्क भरने के स्टैम्प ड्यूटी भरने के लिए जाता है तो बोलता है ए का भी भरो, बी का भरो, सी का भरो और डी का भी भरो। तो लोग भरते नहीं और वो लोग प्रॉपर्टी भी ऐसी रहती है और हमारा जो महसूल आता है वो भी नहीं आता है। ऐसे जैसा हमारे बोर्ड में जैसी स्थिति है वैसी मुंबई मंडल में है और SRA भी है। तो सब लोगों ने जो हमारे सब प्राधिकरण के मीटिंग में थे तो सब लोगों ने ये बोला इससे रास्ता निकालना चाहिए। तो क्या रास्ता निकालेंगे? तो एक अभय योजना हमारे डीगर साहब बोले प्राधिकरण में ठराव पारित करेंगे और वो शासन के पास भेजेंगे। इन बिटवीन हम लोग एक गृह निर्माण मंत्री के साथ एक बैठक आयोजित करें और एक कम से कम 20 के ऊपर ऐसे लोग हैं जिनका नाम पे हुआ नहीं, उनको दिलासा देने का काम हम करने वाला है। ये एक बात है। दूसरी बात है SRA में रेडी रेटनरी या मुद्रांक शुल्क जो 5% है, उसके अलावा ट्रांसफर भी उतनी लेती है। अगर 1.5 लाख उसको मुद्रांक शुल्क भरा तो ट्रांसफर के लिए 1.5 लाख मांगते हैं। ये भी कोई बात बराबर नहीं है। ऑलरेडी हमारे SRA के लोगों ने गवर्नमेंट के पास ये प्रस्ताव भेजा है कि ये ट्रांसफर फी मिनिमम 1,000 रुपया करना चाहिए। वो भी प्रस्ताव इसमें हम लोग लेंगे और गवर्नमेंट के पास जाके इसको मंजूर लाएंगे। मुझे विश्वास है कि हमारे मंत्रिमंडल और मुख्यमंत्री साहब ये हमको दिलासा लोगों को देगी, ये मुझे विश्वास है। अच्छा, मुंबई मंडल के भी आए प्राधिकरण। अच्छा, SRA में तो SRA का और दूसरा आपको पॉइंट बता दूँ। SRA के बारे में SRA तो स्टैम्प ड्यूटी लेती है 5%, भाड़ा भी 5%, लेकिन SRA ट्रांसफर के लिए उतनी ट्रांसफर भी मांगती है। सेम वो भी हम प्रस्ताव रखने वाले हैं कि SRA ने वो स्टैम्प उनका भी प्रस्ताव है SRA का, लेकिन अभी तक उसको मान्यता नहीं मिली। वो भी इसमें साथ हम इश्यू लेना है कि SRA ने ट्रांसफर फीस 1,000 रुपये ही लेना चाहिए, ऐसा प्रस्ताव भी SRA का है। वो भी लोगों को 1.5 लाख आता है स्टैम्प ड्यूटी और 1.5 लाख ट्रांसफर फी 3 लाख हे लोगों को भूदंड आहे। याच्यासाठी मला वाटतं SRAच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही पुढाकार घेतला आहे। SRAच्या बाबतीमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने या SRA योजनेबद्दलचे अडथळे किंवा काही समस्या असतील
ते पक्षाच्या वतीने मी स्वतः सोडवतो आणि म्हणून हा एसआरएचा विषय सुद्धा आज मी इथे घेतला आहे. पण मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आजचा जो विषय आहे तो स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन. मला वाटतं त्या मुंबई इमारत दुरुस्ती केंद्राच्या मंडळाचा कारभार हाती घेतल्यानंतर अनेक लोकप्रतिनिधींनी आणि रहिवाशांनी मुद्रांक शुल्क याच्याबाबत माझ्याकडे तक्रारी केल्या होत्या आणि त्यानुसार साधारण मी 22/1/2019 रोजी या मुद्रांक शुल्काच्या बाबतीमध्ये मी प्राधिकरणामध्ये एक ठराव सुद्धा मांडला होता. या मुद्रांक शुल्क 2013 पर्यंत म्हाडा 2013 पर्यंत मुद्रांक म्हणजे ट्रान्सफर करताना म्हाडा प्राधिकरण हे मुद्रांक शुल्काची विचारणा करत नव्हते. परंतु 2013 नंतर ह्या तुमचं मुद्रांक जे कार्यालय आहे नोंदणी निरक्षक मुद्रांक नियंत्रक याने एक सर्क्युलरच्या द्वारे म्हाडाला असं कळवलं की मुद्रांक शुल्क घेतल्याशिवाय याच्यापुढे रजिस्ट्रेशन करू नये. शासनाचं आणि कायदेशीर त्याच्यामध्ये काही त्रुटी राहतात आणि 2013 पासून मुंबई म्हाडा असेल, एसआरए असेल, मुंबई मंडळ असेल यांनी मुद्रांक शुल्क प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन करताना त्यांनी सुरू केलं. पण याच्यामध्ये अडचण एवढी झालेली आहे, एवढीच अडचण आहे की ह्याच्यामध्ये ब ने एक प्रॉपर्टी गाळा घेतला, ब ला विकला, ब ने क ला विकला, अशा प्रकारचे 3-3, 4-4 ट्रान्झॅक्शन झाले. आणि ज्या वेळेला क हा मुद्रांक शुल्क भरायला जातो त्यावेळेला तिथले मुद्रांक शुल्काचे अधिकारी अचं मुद्रांक शुल्क भरा, बचं मुद्रांक शुल्क भरा, सीचं मुद्रांक शुल्क भरा आणि तुमचं पण भरा. 2013 पासून या गाळेधारकांनी मुद्रांक शुल्क भरण्याचं टाळलं. त्याच्यामुळे त्यांच्या नावावरती कायदेशीररित्या ट्रान्सफर झालेले माझ्या मंडळाकडे जवळजवळ 4,000 ट्रान्सफरच्या केसेस पेंडिंग पडलेले आहेत. 4,000 आणि अशा प्राधिकरणाकडे आहेत, मुंबई मंडळाकडे आहेत, एसआरए प्राधिकरणाकडे. असं जर तुम्ही टोटल संख्या या सगळ्यांची बघितली तर साधारण 20,000 या ट्रान्सफर केस वेगवेगळ्या प्राधिकरणाकडे, त्याच्यापेक्षा जास्त असू शकतील पण अंदाजे मी आकडा देतो की 20,000 ट्रान्सफर केस असेच लटकत पडले. लोकही त्याच्यामध्ये 2013 पण नंतर लोक व्यवहार करत गेली. लोकांना कदाचित कायदा कळायला विलंब लागला असेल किंवा ज्या काही खरेदी विक्री होतात तर 100 रुपयाचे स्टॅम्प होती, अशा काही दुजबी जे प्रॉपर्टीचे खरेदी व्यवहार होतात अशा प्रकारचे खरेदी व्यवहार हे झाले असल्यामुळे म्हाडाचं सुद्धा मोठं नुकसान होतंय आणि लोक सुद्धा अडचणीत झाले. आणि म्हणून दिनांक 5 तारखेला 5 जानेवारीला मी एक माझ्या दालनामध्ये मीटिंग लावली होती. त्याच्यामध्ये नोंदणी निरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे हर्डीकर साहेब इथे उपस्थित होते. आपले प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय
अनिल दिगीकर साहेब होते, मुंबई मंडळाचे म्हशी साहेब होते आणि RR मोर्चाचे मुख्याधिकारी डोंगरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही एक बैठक घेतली आणि ह्याच्यातून कशा प्रकारे मार्ग काढू शकतो प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष सगळ्यांनाच ह्याच्यामध्ये तोडगा काढावा अशा प्रकारची सर्व अधिकाऱ्यांची जी मी मागणी केली होती, याच्यात विनंती केली होती की याच्यामध्ये काहीतरी आपल्याला मार्ग काढावा, अभय योजना आणावी आणि त्या अभय योजनेला सर्वांनी संमती दिली आणि त्याच्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की हे प्राधिकरणाकडे पुनश्च एकदा हा प्रस्ताव आपण सादर करायचा, मुंबई मंडळाचे करतील आणि संयुक्तरित्या आणि RR बोर्डाचे शिव प्राधिकरणाकडे अशा अभय योजना आणण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठवतील. प्राधिकरणाची मान्यता घेऊन तो राज्य शासनाकडे कॅबिनेटकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल आणि त्याच्या अगोदर एक माननीय मंत्री महोदयाजवळ गृहनिर्माण मंत्री आमचे जितेंद्र आव्हाड यांच्याजवळ सुद्धा एक बैठक घेतली जाईल आणि एक चांगला निर्णय जे ह्या 20 त्याच्याही पेक्षा जास्त 20,000 लोकांना त्याचा फायदा होईल. दुसरा असा आहे की ज्या वेळेला सोसायट्यांचं हस्तांतरण केलं जातं, बऱ्याच वेळा आता म्हाडा म्हणते सोसायट्यांचं हस्तांतरण करा, तुम्ही सोसायट्या सांभाळा, म्हाडा किती दिवस सांभाळला. मग त्यामध्ये भूसंपादित असलेल्या इमारती असतील किंवा RT इमारती असतील तर किंवा खाजगी इमारती असतील, ज्यांना जेव्हा हस्तांतरित करायचं असतं किंवा डीम कन्व्हिन्सला जावं लागतं तेव्हा हे तिकडे पण व्यवहार झाले पण रजिस्टर झालेले नाही. अशा वेळेला डीम कन्व्हिन्सला किंवा हस्तांतरणाला सुद्धा सोसायट्यांना खूप मोठी अडचण होते. मला वाटतं हा जर कायदा सरकारने मान्य केला तर त्या सोसायटीचा सुद्धा रिडेव्हलपमेंटचा मार्ग मोकळा होईल. अशा प्रकारची आमच्या म्हाडाकडून आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि तो लवकरच आम्ही कॅबिनेटकडे याच्या मान्यतेसाठी पाठवू. मला खात्री आहे माननीय आमचे मंत्रिमंडळातील सगळे मंत्री महोदय हे याला मान्यता देतील आणि एक या मुंबई शहरातील अशा सदनिकाधारकांना दिलासा देतील अशी माझ्या स्वतःची अपेक्षा आहे. काही लोक सापडत नाहीत, काही लोक ज्यांचे गैरव्यवहार केलेले आहेत ते लोकांना पुढे सापडत नाहीत, काही लोक हयात नाही आहेत, अशा सुद्धा खूप मोठ्या केसेस आहेत. तर या सगळ्यांना दिलासा मिळण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रस्ताव आम्ही अशा पद्धतीनं प्राधिकरणाकडून देऊन तो राज्य शासनाकडे पाठवला. काही लोक हयात नसल्यामुळे आणि काही लोक सापडत नसल्यामुळे जवळजवळ 70% किस्से असे आणि मुद्रांक शुल्काचा कायदा घेणारा आणि देणारा हे दोन्ही एकत्र सह्या करायला तर पाहिजे. परंतु घेणारा जर अस्तित्वात नाही, केवळ हे 2013 जरी असतं तरी 2001 पासून सुद्धा अशा पेंडिंग केसेस आहेत. अशा 2001 सुद्धा पेंडिंग केसेस तर ह्या साधारण याच्यात शासनाला महसूल मिळेल. लोकांनी व्यवहार केले, नक्की पैसे दिलेले आहेत, एकाने दुसऱ्याला विकलेली आहे, रजिस्ट्रेशन केलेलं नाही, कुणी 5 रुपयाच्या स्टॅम्पवरती केले, कुणी 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती केले, कुणी म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये. म्हाडाच्या लोकांना अभय देण्याचं कारण काय? म्हाडाच्या लोकांना अभय देण्याचं कारण काय? मुद्रांक शुल्क जेव्हा त्याने भरलं मुद्रांक शुल्क त्यांनाही भरायला लागतो ना. त्यांना अभय अहो एकाने विकली, दुसऱ्याला विकली, तिसऱ्याला विकली आणि चौथा जेव्हा मुद्रांक शुल्क भरायचा तो तेव्हा तिसऱ्याचं, दुसऱ्याचं आणि पहिल्याचं आणि सगळं मुद्रांक शुल्क मागतात आणि दोन्ही माणसं समोरासमोर पाहिजे. आज असे व्यवहार करणारे लोक अस्तित्वात नाही, सापडत नाही आणि अशा काही केसेस पेंडिंग आहे, त्यांना अभय योजनेतून दिलासा देऊन ह्या केसेस मिटवावे अशा प्रकारचे म्हाडा शासनाकडे मागणी करणार आहे प्राधिकरण. पर्याय काय आपण अभय योजना नाही आहेत, त्याला पर्याय काय नाही म्हणून तर अभय योजना आणतोय आपण की लोकांना याच्यातून दिलासा नाही. अहो आपण चेक करणार ना, त्यांचे चेक होणार, तुम्ही मला कशी विकली, काहीतरी त्याच्यामध्ये आहे. व्यवहार तर झालेच ना. जसं संक्रमण शिबिरातल्या लोकांचे तर जे अहवाल आहेत ते बघतात आणि त्यांना मध्ये टाकतात, त्याच पद्धतीनं केलं जाईल. एवढी तर खात्री केली जाईल अचा व्यवहार काय आहे,
त्याच्याकडे डॉक्युमेंट्स काय आहे, ब ने सी जवळ काय व्यवहार केला, सी ने डी जवळ काय व्यवहार केला, हे तर पेपर तपासले जातील. रजिस्ट्रेशनला दोघे पाहिजे आपल्याला. हो, जर म्हणून पहिल्या ते- जागी असेल, म्हणूनच ज्या पेंडिंग केसेस आहेत ते सापडत नाही, त्याच्याबरोबर वरती जाऊन आणणार त्यांना. त्याच्यासाठी आपण या गोष्टी मोकळ्या झाल्या. त्याच्यामध्ये आणखी एसआरचा याला लागून प्रश्न आहे. तुम्ही आता पक्षाच्या वतीने एसआरच्या मुलांची काम आहे. माझं म्हणणं असं होतं आहे की 1995 जी एसआरची मिटिंग झाली, 95 साधारण 2005 मध्ये या दरम्यान सगळ्या बिल्डरांनी जी घरं बांधली आहेत ना, त्याची अवस्था भयंकर दयनीय आहे. आणि त्या एसआरच्या लोकांना सुटलं असताना पाणी वगैरे सगळं मिळत होतं, त्याबरोबर सुट्टी होती. तर त्याच्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचं लवकर या बाबतीमध्ये, कारण अजून SRAचं पुनर्विकासाचं धोरण नाही. त्यामुळे पण ह्या इमारतीला तुम्ही सांगता त्याप्रमाणे ज्या काही इमारतीला गळती आहे, ज्या इमारती त्या काळामध्ये काही कारणास्तव निश्चित झाले, त्या दुरुस्तीच्या बाबतीमध्ये त्याचा काय विचार करावा हे मला वाटतं जरा SRA प्राधिकरण आणि गृहनिर्माण खातं यांची बैठक लावून त्याच्यामध्ये काहीतरी सोल्युशन निश्चित पाहावं. तर आणखी एक वाढीव मुद्दा असा आहे की जेवढ्या मुंबईच्या चांगल्या कॉलनी आहेत त्या कॉलनीमध्ये कसं होतं, आमदार स्थानिक असतात, खासदार असतात, त्या कॉलनीला डेव्हलपरवर लावतात ते. त्याच्याऐवजी ज्या इमारती सर त्या पडण्याची शक्यता आहे त्या लोक होत्या, अशाला फंड कसा वापरता येईल? तुमचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. त्या दृष्टिकोनातून लवकरच SRA आणि गृहनिर्माण खातं यांच्यावर संयुक्त बैठक लावून त्याच्या मार्गाने काढण्याचा प्रयत्न. तर याच्यासाठी SRA मध्ये देखभाल दुरुस्तीचा फंड आहे. त्यांचा फंड आहे असा आहे, तो देखभाल पद्धतीचा फंड आहे. ते पर सोसायटी पर मेंबर 20,000 आता काही 40,000 केलं असा तो सोसायटीकडे मेंटेनन्ससाठी जातो, तो फंड जातो. पण काय झालं आहे, अजूनही बऱ्याच सोसायट्यांना तो फंड प्राप्त झाला नाही, बऱ्याच सोसायटीच्या कमिट्या झालेल्या नाही, बिल्डरांनी काही पूर्ण कामं केलेली नाही. या सगळ्यांचा कुठेतरी एक वेळ आढावा घेऊन आणि हे सुद्धा काम मार्गी लावण्याची आवश्यकता आहे, ज्यातून त्या इमारती अजून काही काळ चांगल्या राहतील ही सुद्धा काळजी घेणं हे SRA प्राधिकरणाचं मूलभूत कर्तव्य आहे, ते करण्याच्या दृष्टीने